आज सिद्धेश्वर नगर भाग 1 ते 5 समस्त सगळं रहिवासी आणि तौफिक पहलवान यांच्या नेतृत्वाखाली गेली आठवड्याभरापासून जो सिद्धेश्वर 1 ते भाग 5 असेल, शिवगंगा 1 ते भाग 5 असेल, सारा, साहिल, काजल, आंबेडकर नगर ते लोकमान्य नगरचा हा प्रभाग जो पट्टा आहे, यातील सगळे जे रहिवासी आहेत ते यूट्यूब चॅनल असतील, पत्रकाराच्या माध्यमातून काही पेपर असतील किंवा चॅनल असतील, याच्या माध्यमातून नई जिंदगीचा वारंवारपणे उल्लेख झाल्यामुळं की विमान प्राधिकरणामध्ये आमचे घरं जातात अशा प्रकारची भीती त्यांच्यामध्ये निर्माण झाल्यामुळं काही लोक आजारी पडले, काही लोक दवाखान्याला ऍडमिट झाले. तर तो वारंवारपणे हा शब्द आमच्या जागा जाणार किंवा नाही जाणार याच्या संदर्भात जी भीती होती, वातावरण होतं, त्याच्या संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून एक निवेदन आदरणीय डेप्टी कलेक्टर कशेकर साहेब यांना आता आम्ही अधिकृतपणे माहिती मागितलेली आहे की बाबा कुठला गट, कुठलं क्षेत्र अधिकृतपणे विमानतळामध्ये जाणार आहे, कुठलं जाणार नाही. तर त्या संदर्भात एक निवेदन आपण आज कलेक्टर आणि डेप्टी कलेक्टरांना दिलेलं आहे आणि निश्चितपणे आगामी काळामध्ये ज्या ज्या पद्धतीनं आम्हाला जनतेबरोबर राहून प्रशासनाला देखील सहकार्य करता येईल आणि आमची जनता अबाधित राहील, जनतेला संरक्षण कसं करता येईल याच्यासाठी आम्ही आगामी काळामध्ये सुद्धा निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत. आम्ही डेप्टी कलेक्टरना सांगितलं आहे की बाबा तुमच्या जीवन म्हणजे विमान प्राधिकरणाची जागा किती, नेमकी कुठला भाग अतिक्रमणामध्ये आहे. आम्ही तर आहे गेली 40 वर्षाचे रहिवासी आहोत, मूळ मालक त्या ठिकाणचे आहेत, त्यांच्याकडून आम्ही खरेदी विक्री केलेलं आहे. काही लोकांचा सारा पूर्ण आहे, काही लोकांचा बांधकाम परवाना आहे, काही लोक नोटरीवर आहेत, काही लोक खरेदीवर आहेत आणि आमचा गट विमानतळाचा गट हा वेगळा आहे. विमानतळाच्या जागेशी आमचा काडीएवढा संबंध नाही. कालही याच पैत्र्यावर आम्ही याच स्टेटमेंटवर ठाम होतो, आजही आम्ही याच स्टेटमेंटवर ठाम आहे. आदरणीय जयकुमार गोरे या जिल्ह्याचे पालक आहेत, पालकांनी पालकासारखं बोलावं, मालकासारखं बोलू नये ही आमची त्यांना विनंती आहे. कारण आम्ही मालक आहोत त्या जागेचे, पालकमंत्री पालक आहेत, आम्ही त्या जागेचे मालक आहोत. आमची इंचभर ही जागा कुठल्याही प्रकारे हलणार नाही याची काळजी आम्ही आगामी काळामध्ये घेणार आहोत. धन्यवाद. कुठल्या कुठल्या नगरसाठी तुम्ही निवेदन दिलेले आहे काय? विमानतळाचा जो गट आहे 71-1, 72-2, 72, 64, 20, 21 हे कालही आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. या गटामध्ये विमानतळ आहे. आमचा जो गट आहे त्याला सोडून 53 गट आहे, त्याला सोडून 55 गट आहे, त्याला सोडून 56 गट आहे, त्याला सोडून 65 गट आहे, त्याला सोडून 59 गट आहे. हे आम्ही वारंवारपणे सांगतोय. पालकमंत्र्यांना मला माहित नाही की कोण माहिती देत आहे. तर नई जिंदगी हा बहुसंख्याक अल्पसंख्याक भाग आहे. त्यांना लोकांना काय टॉर्चर करायचं आहे का, त्यांना भीतीचं वातावरण तयार करून तुम्हाला काय धमकावायचं आहे का? एक तर तुम्ही महापालिकेच्या इलेक्शनमध्ये अख्ख्या सोलापूर शहरामध्ये एक प्रभाग 25,000चा आणि नई जिंदगीचा एक प्रभाग 45,000चा, म्हणजे 45 ते 47,000चा आमचे 4 नगरसेवक कट झाले अल्पसंख्याकचे. म्हणजे तुम्ही दुटप्पी राजकारण करताय का? आमच्या समाजाला धमकावून लोकशाहीच्या पद्धतीने लढणाऱ्याला तुम्ही तोंड दाबताय काय? तर ह्या दुटप्पी धोरण पालकमंत्र्याला शोभत नाही. आमच्या इथले जे सक्षम पालक आहेत, मालक आहेत, विजय देशमुख आहेत, सुभाष देशमुख आहेत, ही दोन्ही मालकं असताना तिसरा मालक इथं आलाय, त्या मालकाने पालकासारखं वागावं एवढीच माझी विनंती आहे. नगरसाठी तुम्ही माहिती मागितली, कुठले नगर सिद्धेश्वर नगर 1, 2, 3, 4, 5 वारंवार पण सांगतोय. शिवगंगा 1, 2, 3, 4, 5, भीमाशंकर नगर असेल, चंद्रकला नगर असेल, शशिकला नगर असेल, सहारा असेल, सायल असेल, काजल असेल, भीमाशंकर असेल, ब्रह्मदेव नगर असेल, आंबेडकर नगर असेल, लोकमान्य नगर असेल, अमन चौकापर्यंतचा जो परिसर आहे त्याच्यातली 1 इंच ही जागा जाऊ देणार नाही, जाणार नव्हती, जाऊ देणार नाही. त्याच्यासाठी कुठल्याही थराला लोकशाही पद्धतीने जायची वेळ आली तर जाणार, संघर्ष करणार, कायद्याची चाकोरीतून संघर्ष करणार. ही आजही आमचं आव्हान आहे, उद्याही आव्हान राहील. गेले त्याचा खुलासा करतोय. 47,000चा प्रभाग करत असताना आम्हाला त्या 47,000 मध्ये साधारणतः 30,000 मुस्लिम समाज होता, उर्वरित 17,000 इतर समाज होता. मग त्या ठिकाणी 8 नगरसेवक झाले असते का नाही? आमचे 4 नगरसेवक समाजाचे कमी झाले का नाही? याला जबाबदार कोण? प्रशासन का हे राजकीय दुटप्पी करणारी मंडळी? याचं उत्तर त्यांनी द्यावं. आज 200 बस धूळ खात बसलेत. दळणवळणाची व्यवस्था सोलापूर महापालिकेमध्ये सिटी बस एक देखील आज रोडवर नसताना 57 कोटी रुपये तुम्ही महापालिकेच्या माध्यमातून प्रशासनाला दिली, ती पैसे कोणाचे? हा पालकमंत्री सोलापूर शहरामध्ये सिटी बस चालू शकत नाही, त्या माणसाला विमानतळामध्ये एवढं इंटरेस्ट काय? हा महत्वाचा प्रश्न आहे आणि याच्यावर मी आता पुढे बोलेन. धन्यवाद.